परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी महामार्ग रस्त्यावरील येसेगाव पाटीजवळ आज दिनांक 1 एप्रिल रात्री 10:15 वाजलेले दरम्यान या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला असताना त्या जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. तरी आपण या ठिकाणी पुढे आता शासकीय रुग्णालय परिसरात जात आहे. नेमकी घटनाक्रम काय आहे, तसेच या जखमीची अवस्था कशी आहे, त्याबद्दल वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे आपण संपर्क साधणार आहोत. दरम्यान घटनास्थळावरून आपण या ठिकाणी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ज्यावेळेस आलो, या ठिकाणी चांदज ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील चांदज येथील लक्ष्मण मंचक अंबोरे वय 29 वर्ष राहणार चांदज हा युवक जिंतूरहून 10 वाजता गावाकडे नेहमीप्रमाणे निघाला असता या ठिकाणी पांगरी जवळ असलेल्या येसेगाव पाटीजवळ अज्ञात जड वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडलेला होता. दरम्यान घटनेची माहिती चांदज येथील ग्रामस्थ तसेच माजी सरपंच शरद अंबोरे यांना मिळता त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी धाव घेतली आणि एका वाहनाच्या मदतीने त्यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तौसिफ अन्सारी तसेच सिस्टर राठोड सासने व यांच्या पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र त्याच्या पायाला गंभीर मार लागलेला आहे, तसेच डोक्याला मार लागलेला आहे, तसेच या ठिकाणी चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला आहे. अत्यंत या ठिकाणी जास्त रक्तस्राव होत असल्यामुळे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात या प्रकरणी कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र वाजिद जानिम्यासोबत मी शेख अलीम, जिंतूर परभणी.